मित्रांनो, आज सूर्यग्रहण आहे. सूर्यग्रहणाच्या बाबतीत पूर्वीपासूनच श्रद्धा म्हणावे की अंधश्रद्धा हा प्रश्नच आहे. मित्रांनो, सूर्यग्रहण पाहण्याचा योग फार दिवसांनी येतो, म्हणून भावनेच्या भरात उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नका. सोलार फिल्टर्स चष्मे वापरून किंवा जाड काळ्या काचा वापरून सूर्यग्रहण पहा. आकाश निरभ्र असल्यास सूर्यग्रहण बघण्याचा योग लाभ सगळ्यांना मिळतो. अनेक लोक त्याचा लाभ घेतात, परंतु आकाश जर ढगाळ असेल तर मात्र अनेक खगोलशास्त्रीय अभ्यासकांची निराशा होते. आजही सूर्यग्रहणाच्या समयी अनेक लोकांच्या मनात भीती असते. त्या भीतीपोटी ते अन्न पाणी सेवन करत नाही. तसेच गर्भवती महिला आपल्या गर्भाची काळजी घेतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सूर्यग्रहण हे अपशकुन नाही, सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे. सूर्यग्रहणाबद्दल भीती बाळगू नका, अशा प्रकारे आवाहन करण्यात येते. परंतु तरीही काही धार्मिक वृत्तीच्या साक्षर व्यक्ती ज्याचे जळते त्यालाच कळते या भीतीने स्वतःची काळजी घेतात. तर काही लोक पौराणिक दाखले देतात, उदाहरणे देतात. वडीलधारी मंडळी पौराणिक दाखले देतात, स्वतःचे अनुभव सांगतात आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेतात आणि इतरांनाही काळजी घ्यायला सांगतात. सूर्यग्रहणाचे कंकणाकृती, खंडग्रास असे काही प्रकार आहेत. खगोल अभ्यासक सूर्यग्रहणाचा अभ्यास करतात. शाळेतील विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण कसे होते ते शाळेत शिकवले जाते. तसेच वरळी येथे नेहरू सायन्स सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण दाखवले जाते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास होतो व प्रॅक्टिकल अनुभव घेता येतो. धन्यवाद.